मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मागच्या 5 वर्षांपासून सुशांत सिंग राजपूत याच्या संशयास्पद आत्महत्येचं प्रकरण जे CBI कडे तपासणीसाठी होतं आणि या प्रकरणात एक प्रकारे आता काहीही होऊ शकत नाही आणि यातले पुरावे पूर्णपणे नष्ट केले गेलेले आहेत आणि CBI ने कितीही हातपाय मारलं किंवा कितीही प्रकारची तपासणी केली तरी सुद्धा सुशांत सिंग राजपूत याला आता न्याय मिळू शकत नाही। अशा प्रकारची शंका अनेक वर्षांपासून आपल्या मनात होती आणि तीच शंका अखेरकार आता खरी ठरलेली आहे। कारण इतक्या वर्षांच्या तपासणीनंतर अखेर CBI ने एक क्लोजर रिपोर्ट कोर्टामध्ये दाखल केलेली आहे, पेश केलेली आहे आणि त्या क्लोजर रिपोर्टमध्ये स्पष्टपणे CBI ने नमूद केलं की ही एक आत्महत्याच होती, यात कोणत्याही प्रकारे हत्या किंवा हत्या करण्याचा प्रयत्नसुद्धा दिसून येत नाही। आता मित्रांनो या केसची जी टाईमलाईन आपल्यासमोर घडली आहे म्हणजे 14 जून 2020 रोजी जेव्हा सुशांत सिंग राजपूत याच्या वांद्रे पश्चिममधलं जे एक इमारत होती, भाड्याने घेतलेली घर होतं, त्या घरात जेव्हा त्याची डेड बॉडी सापडते त्याच्या 46 दिवसांपर्यंत म्हणजे डेड बॉडी सापडल्यापासून पुढचे 46 दिवस हा केस वांद्रे पोलिसांच्या हातातच होता। त्याची डेड बॉडी सापडल्यानंतर FIR फाईल न करता एक ADR फाईल करण्यात आली होती म्हणजे ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट आणि त्या रिपोर्टच्या आधारावरच या केसची तपासणी झाली आणि तपासणी म्हणण्यापेक्षा आपण एक प्रकारे असं म्हणू शकतो की या केसमधले जे काही पुरावे होते ते संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी हे 46 दिवसांचा कालावधी हा पूर्णपणे वापरण्यात आलेला होता। कारण स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, त्यांचे पुत्र मंत्री म्हणजे आदित्य ठाकरे आणि त्यांचे लाडके जे पोलीस कमिशनर परमवीर सिंग यांच्या हातात सर्व काही कारभार होता, सर्व काही सत्ता होती, पॉवर होती, त्यामुळे 46 दिवस हे फार जास्त असतात। यापेक्षाही मी तर म्हणतो एक 15-20 दिवस जरी सापडले असते तरीसुद्धा सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी फार एक चांगला वेळ होता। त्यांना तर 46 दिवसांचा काळ एक वेळ चांगला सापडला होता। त्यामुळे CCTV फुटेज असेल, सुशांत सिंग राजपूत याच्या घरात जो कामगार होता, जो काम करणारा व्यक्ती सावंत नावाचा होता, तो सुद्धा अद्याप गायब आहे। त्यालासुद्धा कुठे यांना मारून टाकलं असेल काही माहिती नाही किंवा ज्या व्यक्तीने सुशांत सिंग राजपूत याची जी डेड बॉडी ज्या रूममधून सापडली त्या रूमचा दरवाजा ज्या चावीवाल्याने खोलला तो चावीवालासुद्धा अद्याप गायब आहे। आणि असे अनेक पुरावे जे या 46 दिवसांच्या कालावधीत गायब करण्यात आले हे सर्वच पुरावे CBIला सापडणार नव्हतेच आणि ते सापडण्यासाठी किंवा ते मिळवून देण्यासाठी गृह खात्याचं एक सहकार्य अत्यंत गरजेचं होतं, जे की उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये एक इम्पॉसिबल सारखी गोष्ट होती। कारण स्वतः आपलंच भांडं उद्धव ठाकरे फोडून घेणार नव्हते, पण एकनाथ शिंदे जेव्हा सरकारमध्ये आले, ते मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर अशी अपेक्षा होती की त्यांचं सरकार या केसमध्ये एक ॲक्टिव्हपणे सहभाग घेईल आणि सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान या दोन्ही केसमध्ये या दोघांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल। पण कोणत्याही प्रकारे असं दिसून आलं नाही किंवा बॅकडोर काही होत असेल हे मला माहीत नाही, पण ज्या प्रकारे ॲक्टिव्हपणा दिसायला पाहिजे होता किंवा सरकार या केसमध्ये काहीतरी करते अशा प्रकारचं लोकांना एक मेसेज देण्याचा जो प्रयत्न असतो, अशा प्रकारचे कोणतेही लक्षण सरकारकडून आपल्याला दिसलेले नाहीत। त्यामुळे CBI ने जी आता क्लोजर रिपोर्ट फाईल केली आहे तीच क्लोजर रिपोर्ट 1 वर्षांपूर्वी फाईल केली असती, 2 वर्षापूर्वी फाईल केली असती तरीसुद्धा हेच कन्क्लुजन रिपोर्टमध्ये आलं असतं किंवा अजून काही 2-3 वर्षाचा वेळ जरी CBI ने घेतला असता तरीसुद्धा CBIला काहीही सापडलं नसतं, कारण ते पुरावेच नष्ट केले गेलेले आहेत। आणि जर पुन्हा एकदा जर या केसला ओपन करायचं आहे, कारण दिशा सालियान हिचा केस आता पुन्हा एकदा ओपन झालेला आहे, तिचे पिता सतीश सालियान हे हायकोर्टमध्ये याचिका त्यांनी दाखल केलेली आहे आणि मुख्य आरोपी म्हणून आदित्य ठाकरे यांचं नावसुद्धा त्याच्यात नमूद केलं गेलेलं आहे। त्यांच्यावर ड्रग्सचे एक लेनदेन घेण्याचे सुद्धा आरोप लागलेले आहेत। त्यामुळे दिशा सालियानचं प्रकरण पुन्हा एकदा उघडलं आहे, तसंच क्लोजर रिपोर्ट जरी फाईल केली गेली तरीसुद्धा हे प्रकरण पुन्हा एकदा ओपन केलं जाऊ शकतं जर राजकीय इच्छाशक्ती ही गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची असेल। आणि मला असं वाटतंय की सतीश सालियान हे अचानकपणे ज्या प्रकारे समोर आलेत आणि पुन्हा एकदा दिशा सालियान हिचं प्रकरण उघडीस आणलं गेलं आहे, कारण सतीश सालियान हे एकटे आणि स्वतःच्या बलबुत्यावर या केसमध्ये समोर येऊ शकत नाहीत। मित्रांनो, मी पुन्हा एकदा जवळपास मागच्या 4-5 व्हिडिओमध्ये मी रिपीटेडली हे म्हणालेलो आहे आणि पुन्हा एकदा म्हणतोय की राजकीय सपोर्ट नसल्याशिवाय सतीश सालियान इतकं मोठं पाऊल घेऊच शकत नाहीत।
त्यामुळे जरी क्लोजर रिपोर्ट फाईल झाली असली तरीसुद्धा मला असं वाटतं की राजकीय इच्छाशक्ती हे आता देवेंद्र फडणवीस दाखवण्याच्या एक मूडमध्ये आहेत आणि जे काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये झाला आणि जो काही एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये असताना सुद्धा एक केसला चालना देण्याचा प्रयत्न केला गेला, या केसला अजून जास्त वेग आता देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये मिळेल असा आपण एक इच्छा दर्शवू शकतो, एक अंदाज आपण लावू शकतो. कारण तुम्ही जर पाहाल जेव्हापासून ही क्लोजर रिपोर्ट फाईल झाली आहे तेव्हापासून एक नरेटिव्ह बिल्ड करण्याचा प्रयत्न होतो आहे की एक प्रकारे आदित्य ठाकरे यांनाच CBIने एक क्लीन चिट दिली आहे आणि हे सगळेच आरोप जे आदित्य ठाकरेंवर लावण्यात आलेले होते ते सर्वच आरोप आता खोटे ठरलेले आहेत. आणि दिशा सालियानचं प्रकरण असेल, एक ड्रग्सचं प्रकरण असेल, सुशांत सिंग राजपूत याचं प्रकरण असेल, सर्वच प्रकरणांमधून आदित्य ठाकरे आणि त्यांची गँग या सर्वांना CBIने आता बाइज्जत बरी केलं आहे अशा खोट्या बातम्या हळुवारपणे पेरण्याचा प्रयत्न होतोय. कारण मित्रांनो साधा लॉजिक लावण्याची गरज आहे की CBIने ज्या केसमध्ये तपासणी केली आहे तो सुशांत सिंग राजपूतचा केस आहे आणि ज्या केसचा आता पुन्हा एकदा तपासणी सुरू झाली आहे, ज्या केसमध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव आता एक पेरण्याचा म्हणा किंवा त्यांचं नाव समोर आलेलं आहे ते दिशा सालियान याचं केस आहे. या केसमध्ये आणि सुशांत सिंग राजपूत याचं केस दोघांची कोणत्याही प्रकारचं संबंध नाही. तुम्ही जर पाहाल तर सुशांत सिंग राजपूत या केसमध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव घेण्यात आलेलं नव्हतंच. आदित्य ठाकरे यांना ना तर CBIने समन केलेलं होतं, नाही विचारपूस करण्यासाठी बोलवलेलं होतं, नाही आदित्य ठाकरे यांच्या नावावर चार्जशीट फाईल झालेली होती. त्यामुळे ज्या व्यक्तीचं नाव एखाद्या केसमध्ये घेतलंच गेलं नाही, त्या केसशी त्या व्यक्तीचा संबंधच लावलेला गेलेला नाही, त्या केसची क्लोजर रिपोर्ट फाईल झाल्यानंतर त्या केसने त्या क्लोजर रिपोर्टमध्ये एखाद्या व्यक्तीला क्लीन चिट मिळाली अशा प्रकारचा मूर्खपणाचा अंदाज हे फक्त चाटुकार पत्रकारच लावू शकतात. कारण इतक्या लांबचा अंदाज किंवा इतकी बुद्धीला चालना देणारं काम हेच पत्रकार करू शकतात. कारण दोन्ही केसमध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव नव्हतं, यांचं नाव फक्त दिशा सालियान आणि त्या ड्रग्सच्या केसमध्ये आहे आणि त्या केसची तपासणी ही कोर्टामध्ये आता सुरू व्हायची आहे. जेव्हा काही पुरावे सादर केले जातील आणि राजकीय इच्छाशक्ती जर देवेंद्र फडणवीस दाखवणार असतील तर कदाचित दिशा सालियान या केसमध्ये लवकरात लवकर दिशा सालियानला आणि तिच्या पित्याला हे न्याय मिळू शकतं. आणि अजून जास्त राजकीय इच्छाशक्ती असेल तर सुशांत सिंग राजपूत हे केससुद्धा एक राज्य सरकार पुन्हा एकदा उघड करू शकते. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की CBIने जरी क्लोजर रिपोर्ट फाईल केली गेली असेल तरीसुद्धा राज्य सरकार हे या दोन्ही केसमध्ये दोन्ही व्यक्तींना न्याय मिळवून देऊ शकते जर देवेंद्र फडणवीस यांची इच्छाशक्ती असेल. आता मित्रांनो एवढंच बोलून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो आणि जास्त काही पुरावे माझ्याकडे नसल्यामुळे मी स्पष्टपणे काही याच्यावर बोलू शकत नाही. कारण आपण फक्त आरोप लावू शकतो आणि शंका निर्माण करू शकतो. जे काही आता आरोप किंवा प्रत्यारोप करायचे ते कोर्टामध्ये होतील आणि पुरावे वगैरे या दोन्ही पक्षांकडे जे असतील ते दोन्ही पक्ष कोर्टामध्ये सादर करतील आणि ज्या काही शंका आहेत त्या पूर्णपणे स्पष्ट करण्याचं जी प्रोसेस आहे ती लवकरच कोर्टामध्ये सुरू होईल. त्यामुळे एवढंच बोलून मी थांबतो आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.